आम्ही सध्या आहोत भारत जोडो यात्रेमध्ये वाशिममध्ये आणि आपल्यासोबत आहेत रोहित पाटील, ज्यांना कुठल्या ओळखीची खरं तर गरज नाही आहे. खूप लहान वयात त्यांनी कवटेमंकाळमध्ये आणि तासगावमध्ये कमाल करून दाखवली होती. आणि आमची चालू आहे चाय पे चर्चा भारत जोडो यात्रेवरती. हां, काय वाटतं चाय पे चर्चा करताना आठवण कोणाची येते? आता त्या बाबतीत आत्ता बोलणं किंवा कोणाचं नाव घेणं योग्य नाही, पण मला सध्या चाय बघितल्यावर तुमचीच आठवण येते. आज या यात्रेमध्ये पहाटेपासून मी चालतोय. मला विचारायचं आहे, पहिल्यांदा तर एक तर असं आहे की चालायची सवय फार कमी आहे, तुम्हाला वेळ पण तुमच्या कार्यक्रमातून कमी मिळतो. आता ज्यावेळेला यात्रेत जायचं असं ठरलं त्यावेळेला चालायची प्रॅक्टिस करायला पाहिजे हे मनात आलं होतं का? वेळ मिळाला होता का? नाही, थोडं चाल मग सकाळी रोज सकाळी थोडं चालणं होतच असतं, व्यायाम असतो. पण अलीकडच्या काळात थोडासा नव्हता तो. पण आज सकाळी ज्यावेळेस मी राहुलजींबरोबर चालत होतो, त्यांचं जे स्पीड आहे चालण्याचं ते निश्चितपणाने आज 52 वर्ष वय आहे त्यांचं आणि ज्या स्पीडनं ते चालतात ते फार जास्त आहे. आणि ज्याची व्यायामाची ज्याला सवय नाही आहे त्याला कुठेतरी नक्की पायामध्ये गोळ्या येणं वगैरे असे त्रास 100% होत असतात. डी मध्ये चालताना काय वाटत होतं? डी मधून कधी बाहेर पडतोय असं वाटत होतं बाबा. काय इतके वेगात चालत होते? फार प्रचंड वेग होता त्यांचा, पण ते लोकांना भेटत चालत होते आणि त्यात त्यांचा वेग तो जास्त होता. पण ते इतरांना त्यांच्याबरोबर चालणं हे थोडंसं कसोटीचं आहे. त्यामुळे ज्याला व्यायामाची सवय आहे त्याला अगदी त्यांच्यावर चालायला काही अडचण नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की नेमकं बोलणं काय झालं राहुल गांधींशी? मी राहुलजींना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस खरं तर विश्वजित दादा तिथं होते. विश्वजित दादांनी माझी ओळख करून दिली आणि ज्यावेळेस तासगाव आणि कवटेमंकाळ हा भाग सांगितला त्यावेळेस मी त्यांना म्हणलं की काल परवाच्या भाषणात महाराष्ट्रात आल्यापासून त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जे सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील, अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे ते त्यांनी सांगितलं. पण ज्यावेळेस मी तिथं गेलो, मी तासगावच्या आणि कवटेमंकाळच्या द्राक्ष पिकाच्या बाबतीत त्यांना सांगितलं. आज द्राक्षावर सुद्धा पावसाच्यामुळे किंवा गेली कोरोनानंतर प्रचंड वाईट परिस्थितीत द्राक्ष बागायतदार आहेत. आणि आपण ज्या पद्धतीने इतर पिकांच्या बाबतीत आवाज उठवला तसा द्राक्षासंदर्भात पण उठवावा अशी विनंती मी त्यांना केली. महागाई, बेरोजगारी सध्या फार चर्चेत आहे, त्याच्याबद्दल काही चर्चा झाली का नाही? एवढा वेळ खरं तर चालत असताना ते सर्वांनाच भेटत होते आणि हाच एक प्रश्न त्यांनी जाणून बुजून विचारला देखील आणि मीही त्यांना त्याची माहिती दिली जास्त. आणि ज्यावेळेस मी द्राक्षासंदर्भात त्यांना सांगितलं त्यांनी त्या बाबतीत नाना पटोले साहेबांशी सुद्धा चर्चा केली. त्यामुळे कुठेतरी द्राक्षासंदर्भातचा विषय सुद्धा ते त्यांच्या लिस्टमध्ये घेतील असा विश्वास आहे मला. काय ते काय म्हणाले हा प्रश्न ऐकून द्राक्ष बागायतदारांचा? कारण खूप मोठा प्रश्न आहे आपल्याकडे. सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती द्राक्ष बागायतदार आहेत. त्यांचं काय म्हणणं होतं हे सगळं ऐकल्यावर? एकंदरीत ज्यावेळेस मी द्राक्षासंदर्भात माहिती देत होतो त्यावेळेस ते अडचणी काय आहेत हे ऐकून घेत होते. मग अतिवृष्टीमुळे असतील त्या आत्ता आलेल्या अडचणी आहेत, पण मार्केटिंगला सुद्धा बऱ्याचशा अडचणी आहेत. फार वेळ तिथं मिळाला नाही, पण जेवढं मी सांगता आलं द्राक्षासंदर्भात तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. काय वाटतंय की सध्या का चाललं पाहिजे राहुल गांधींसोबत? काय कारण आहे? खरं तर आज देशामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन वेगवेगळ्या घटकांमध्ये एक अस्वस्थता कुठेतरी बघायला मिळते. ती अस्वस्थता कुठेतरी व्यक्त करण्यासाठी ही यात्रा निश्चितपणाने फार चांगल्या पद्धतीने काम करू शकते. आणि राहुलजी सुद्धा फार चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न काय आहेत, आज भारतामध्ये एवढ्या जाती धर्माचे लोक राहतात, त्यांचे प्रश्न काय आहेत हे सुद्धा ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि कुठेतरी हे सगळं ते समजून घेऊन भविष्यात त्याच्यावरती मार्ग काढण्याच्या दृष्टीने ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. असं वाटतंय का की भारत जोडोची खरंच गरज आहे? कारण काहीतरी भारत तुटला, असं कुठल्या वेळेला वाटतं की भारत तुटलाय? एक विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा शाहू फुले आंबेडकर असतील यांचे विचार आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करतो, त्यावेळेस सर्व समाजाला एकत्र घेऊन, सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाण्याची जी त्यांची विचारधारा आहे ती कुठेतरी महाराष्ट्राने अविरतपणे चालू ठेवली पाहिजे. ही भावना नेहमीच पवार साहेबांची देखील राहिलेली आहे. त्यामुळे कुठेतरी आज तरुण मुलं असतील किंवा काय इतर घटक असतील हे थोडंसं जातीय प्रत्येक जातीमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात असं वाटतंय. आणि त्यामुळे
या यात्रेचा निश्चितपणाने फायदा होईल. काल तुमचे युवकचे रविकांत वरपे भेटले, ते म्हणले की राहुल गांधी इज अ लास्ट होप. तुम्हाला पण असं वाटतं की हाच शेवटचा एक आशेचा किरण आहे, आता यांच्याशिवाय यांच्या मागे उभे राहिल्याशिवाय पर्याय नाही? नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खरं तर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा जाहीर केला होता आणि त्यानंतर माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की या यात्रेमध्ये जायचं एक चांगला उद्देश घेऊन. जर एखादी पदयात्रा चालू असेल, देशाला जोडण्याचं काम जर या पदयात्रेच्या माध्यमातून ते करत असतील आणि खरं तर आज सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधतोय ते जर बघितलं तर हे सगळं बघितल्यानंतर एक जे आपल्या भागातले तरुण आहेत किंवा देशातले तरुण आहेत यांना कुठेतरी आज विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस हा अग्रेसरपणाने त्यांचे प्रश्न घेऊन काम करतोय असं वाटायला लागलेलं आहे. पण निश्चितपणाने येणाऱ्या काळात ते जे प्रश्न घेऊन समजून घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, समाजकारण करण्याचा प्रयत्न करतात, ते निश्चितपणाने त्यांना दिवस चांगले येतील. अच्छे दिन, चांगले दिवस, चांगले दिवस येतील. चालणं का महत्वाचं आहे तुम्हाला असं वाटतं का? पदयात्रा, आता एखादी पदयात्रा आपल्याला महाराष्ट्रात पण काढणं गरजेचं आहे. चालणं का, तरुण नेत्यांनी कुठल्याही चालणं का महत्वाचं आहे? विषय असा आहे की ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस आपल्याला समाजातले वेगवेगळे घटक भेटतात, लोक भेटत असतात, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असतात आणि आता सहज आपण कधी मतदारसंघात जरी चालायला लागलो तरी मतदारसंघातले शेतकरी भेटतात, कोणी अपंग बांधव भेटू शकतात, त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजू शकतात. आज ग्रामीण भागामध्ये आजसुद्धा म्हणजे आपण किती जरी डिजिटल माध्यमांच्या आहारी गेलो असलो किंवा किती जरी डिजिटल भारत या घोषणा देत असलो तरी आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये आधार कार्डाचे प्रॉब्लेम आहेत. आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये भारतात असून सुद्धा धान्य मिळत नाही अशा तक्रारी आहेत. ह्या तक्रारी किंवा या लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी कुठेतरी लोकांशी त्या पद्धतीने संवाद साधणं गरजेचं आहे. डिजिटल भारतात फेसबुक, ट्विटर असताना सुद्धा यात्रा निघते आणि लोकांना भेटण्याची गरज प्राप्त होते. डिजिटल भारत जरा डायव्हर्ट करतोय कुठेतरी इकडे तिकडे असं वाटतंय का? कारण त्याच्यावर जरा म्हणजे पाहिजे त्या गोष्टी होतील त्याची काही गॅरंटी नसते ना. नाही, एक विषय असा आहे की डिजिटल माध्यम हा एक ठराविक एज ग्रुप वापरतो किंवा आज बहुतांश सगळ्यांकडेच डिजिटल माध्यमं जरी असली तरी लोकांच्या मध्ये गेल्याशिवाय नेतृत्वाला लोकांचे प्रश्न कळत नाहीत. त्यामुळे मला असं अजिबात वाटत नाही की डिजिटल माध्यमांपासून दूर नेण्यासाठी यात्रा आहे, लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी यात्रा आहे. दूर नाही, डिजिटल माध्यमांमधून काय गैरसमज पसरवले जातात, तर ते दूर करण्यासाठी कदाचित वापर होत असेल ना, थेट संपर्क आल्यामुळे. नाही, तसा त्याचाही वापर निश्चितपणाने केला जाऊ शकतो आणि तसा वापर केलाही गेला पाहिजे. आजकाल राहुल गांधी रस्त्यावर उतरले, गेले अनेक वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती, तर ते सत्ता आल्यामुळं, काल एक नेते म्हणाले की सत्ता आल्यामुळं आमचा प्रॉब्लेम होतो, आमचे लोक रस्त्यावर उतरणं विसरून जातात, ते इनोवाच्या काचाखाली घेत नाहीत आणि डोळ्यावरचे गॉगल काढत नाहीत. आता अशा यात्रा काढल्यामुळं आता किमान आपल्याला थेट रस्त्यावर उतरून लढाई लढली पाहिजे, ही भावना युवकांमध्ये आणि पक्षामध्ये पण, सगळ्या पक्षांमध्ये, विरोधी पक्षांमध्ये तीव्रपणे पुढे येईल असं वाटतं. नाही, एक विषय असा आहे, आपण जर महाराष्ट्राची एकूण जडणघडण बघितली, महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अनेक क्रांतिकारक घडले, अनेक महापुरुष घडले आणि या सगळ्यांची विचारधारा चालवत असताना आता पवारसाहेबांनी महिलांसाठी आरक्षण धोरण, त्यावेळेस साहेब ज्यावेळेस मंत्री होते केंद्रामध्ये त्यावेळेस सुद्धा महिलांना आरक्षण तिथं साहेबांनी दिलं. आज महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या चांगल्या विषयांना साहेबांनी हात घालून लोकांच्या आयुष्यावरती एकंदरीत ज्याचा परिणाम होईल अशा चांगल्या विषयांना हात घालून लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणले. त्यामुळे कुठेतरी लोकांच्यामध्ये जाऊन काम करण्याची जी पद्धत पूर्वीपासून महाराष्ट्राची आहे, आता ते काही ठराविक लोकांच्या बाबतीत एका डब्यात बसलेले सगळेच काही चांगले असतात किंवा सगळेच वाईट असतात असं होत नसतं. डिफॉल्ट असू शकतात काही. आता ते सुधारणा चालू आहेत आणि सुधारणा निश्चितपणाने करावी लागेल आणि होईल. शेवटचा प्रश्न, तुम्हाला अनेक लोकांनी सांगितलं असेल की तुम्ही डिक्टो आबा आहात, ज्यांनी आबांना बघितले त्यांनी सांगितलं असेल, तुमची बोलण्याची पद्धत वगैरे म्हणजे 2 फ्रेम लावल्या टीव्हीवरती, आबांचं भाषण आणि तुमचं भाषण, तर तुम्ही बोलताय का आबा बोलतायत समजणार नाही, एवढे डिक्टो तुम्ही बोलता. तर तुम्हाला ते कधी जाणवतं का की आपण म्हणजे एकदम त्या भूमिकेतच गेलेलो आहे? नाही, आता एक असं आहे की मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस माझ्या सगळ्या मित्रांना राज ठाकरे साहेबांचं भाषण फार आवडायचं, मलाही आवडायचं आणि पण फारसं मी परतच्या काळात त्यांना ऐकलं नाही. मी परत आबांनाच ऐकत गेलो, आबांचीच भाषणं सगळे ऐकली. आबांना वाचनाची आवड होती आणि सुदैवानं तीच वाचनाची आवड घरात आम्हाला सगळ्यांनाच आहे.
त्यामुळे लोकांचे मुद्दे घेऊन किंवा एकंदरीत सगळा इतिहासाची माहिती घेऊन बोलायला आवडत असतं. आता आबांचाच मुलगा आहे, आबांना लहानपणापासून बघितलंय, त्यामुळे कुठेतरी ते आपोआप गोष्टी आमच्याकडून होत असतात. त्यांची काही अनुकरणच करायला पाहिजे असं काही नाही, आपोआप त्या गोष्टी होतात आणि निश्चित सहजच होऊन जातात. राज ठाकरेंची भाषणं अलीकडे ऐकलीत का? ते काय म्हणतायत? अलीकडच्या काळात ऐकली नाहीत, मी आधी ऐकायचो, हे मी त्यामुळे स्पष्ट केलं. बदललेली भाषणं ऐकली नाहीत तुम्ही? ते नेहमीच बदलतात, त्यामुळे मी अलीकडच्या काळातले ऐकले. हे होते रोहित पाटील. अत्यंत मनमोकळा संवाद आहे साधलेला आहे आणि ते चाय पे चर्चा आमची झालेली आहे. त्यांनी चहा संपलाय आणि चर्चा पण आमची संपली आहे. त्यामुळे आपण असंच भेटत राहू, बोलत राहू आणि गप्पा मारत राहू. धन्यवाद. तर रोहित पाटलांनी सांगितलं आहे की गेल्या काही दिवसांपासून जे वातावरण आहे ते बदलण्यासाठी ही यात्रा जी आहे ती फार महत्त्वाची ठरेल. कॅमेरामन समीसह अभिजित करंडे, एबीपी माझा, वाशिम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.